हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे बघा माझं दळण चालू आहे करण्याचं आणि काल रविवार तर स्पेशल काहीतरी बनवायचं होतं म्हणून दोघींनी मोमोज बनवायचं असं ठरवलं होतं. तर मीच माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मोमोजचा. तर तोच बघत बघत ह्या दोघी मोमोज करत आहेत आज. म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकल्याचा मला काही फायदा होऊ अगर न होऊ पण माझ्या मुलींना होतो आणि त्या म्हणजे पहिले जुने व्हिडिओ बघून खूप त्यांना छान वाटतं आणि मस्त वाटतं. कारण त्या दोघी त्यावेळेस कशा बोलत होत्या, कशा राहत होत्या, कसं काय वगैरे सगळं ते बघून त्यांना खूप हसायला येतं आणि खूप छान पण वाटतं. तर इकडं माझं दळण आहे गव्हाचं आणि ज्वारीचं ते करायचं होतं. तर संध्याकाळच्या टायमाला ह्यांना काहीतरी खायचं होतं म्हणून हे म्हटल्या आम्ही मोमोज बनवतो. मग कोबी वगैरे घेऊन आल्या, नंतर गाजर वगैरे त्याच्यात जसं काय होतं ना तसं व्हिडिओमध्ये तसं बघून त्या करत होत्या. तर इकडे कांदा वगैरे आहे तर तो चिरलेला आहे, कोबी मस्त असा बारीक केलेला आहे, गाजरसुद्धा बारीक किसून घेतलेला आहे. नंतर ते पिळून वगैरे मस्त असे जी मोमोजची रेसिपी आहे तर त्या करत होत्या. तर तेच व्हिडिओ जुने आहेत तर ते बघत बघत त्यांचं चालू होतं. मग असंच वाटतं की माझा व्हिडिओ टाकल्याचा मला फायदा खूप होत नाही पण ह्या दोघींना चांगलाच फायदा होतो आहे. म्हणजे ते छोटे पणीचे व्हिडिओ वगैरे बघून त्यांना खूप आनंद होतो आहे. तर मला काय माहिती होतो आहे की नाही फायदा. माझं यूट्यूबचं पेमेंट येते की नाही काय माहीत नाही पण मुली खुश होतात हेच मला खूप भारी वाटलं. तर मस्त असं कढईमध्ये त्यांनी कोथिंबीर, मिरची वगैरे ह्याचं वाटण करून हे असं चालू आहे त्यांचं करायचं. मोमोजचं जे हे असतं ना सारण तर तेच करत आहेत दोघी. तर म्हटलं का नाही आजच्या दिवस आपण आयतं बसून खाऊ. पण भांड्याचा पसारा एवढा केला होता की काय विचारूच नका. किचन बेसिन पूर्ण भरलं होतं भांड्याने. पण ठीक आहे करतायत त्यांच्या आवडीने, त्यांना आवडते करतायत तर ठीक आहे करू दे. तसं तर दिशालाही खूप आवड आहे. जेवण नाही पण बाकीचे जे पदार्थ असतात जसं पास्ता वगैरे किंवा मॅगी असले जे काही फूड असतात ना ते करायला त्यांना आवडतं. मग त्यांना करायचं होतं तर ठीक आहे हिचे पण म्हटले करतायत तर करू देत. मग जवळजवळ 1 तास तरी लागला असेल त्यांना. पण त्यांनी स्वतः सगळं केलं पीठ वगैरे मळून. पण हेल्दी होता आमचा हा जो मोमोज होता तो हेल्दी होता. कारण मैद्याचा नव्हता तर गव्हाच्या पिठाचा होता. तर छान असं सगळं बनवून घेतलं. शेजवान चटणी आहे ती संपली होती म्हणून बाहेरून आणली. तर अशा पद्धतीने ह्यांनी मोमोज केले होते. तर खूप छान झाले होते आणि टेस्टीसुद्धा मस्त लागत होते. आणि असं म्हणजे नावं ठेवावं असं काहीच नव्हतं. तर मस्त असे मोमोज बनवले होते. तर काही वेळेस आकार म्हणजे त्यांनी मोमोजसारखं पण दिलं आहे आणि मोदक असतो तर त्यासारखासुद्धा दिलेला आहे. तर त्याच्या पप्पांनीसुद्धा खाल्ला, आम्ही पण खाल्ला. मस्त लागला टेस्टी. काहीतरी आयतं मिळालं तर छान वाटलं. तर मुलीसुद्धा छान छान काहीतरी असं नवीन पदार्थ बनवलं तर छान वाटतं. तर इकडे मला दळण ठेवायला जायचं होतं तोपर्यंतच म्हटलं की खाऊन बघ छान लागते का. तर बघितलं तर खूप छान टेस्टी झालं होतं आणि मस्त लागत होतं. फक्त गव्हाच्या पिठाचं जे कवर होतं ना तर ते थोडं मोदकसारखं म्हणजे आपण मोदक कसं खातो उकडलेलं तशा टाईपला मध्ये लागत होतं. पण ठीक आहे ओके छान आहे हेल्दी आहे. म्हणजे असं मैदा वगैरे नाही म्हणून ठीक आहे आणि छान लागले. सगळ्यांनी मस्त मिळून असे खाल्ले आणि शेजवान चटणीबरोबर सॉसबरोबर. तर मलासुद्धा खूप आवडले आणि दोघींनी पण खूप सारं एन्जॉय करत करत खाल्लं त्यामुळे छान वाटलं. तर आता हे केले तर सगळ्यांना फोन करून सांगते आम्ही मोमोज बनवले म्हणून. मामाला मावशींना वगैरे सगळ्यांना कॉल करून सांगत आहेत. दिशू दोघींनी नाही दिस फ्रीज खोला आणि खाली मेयोनीज असेल बघा. त्यात आणि गव्हाच्या पिठाचं पण छान. त्या बघा पॅकेट.
तर संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर असं आम्ही गाडीवरून बाहेर आमच्या इकडं असंच फिरायला गेलो होतो. खूप छान वाटत होतं. पाऊस काही जास्त पडतच नव्हता, म्हणजे पाऊस नाही म्हटल्यानंतर हे म्हटले चल जाऊन येऊ बाहेर, मस्त असं हवा पण थंडगार सुटली होती. तर जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर आम्ही दोघं असं गाडीवरून एक असंच मस्त असं एक राऊंड मारून येऊया म्हणून गेलो. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.